क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मटण फ्राय कसं करायचं, त्यानंतर मटण शिजत कसं घालायचं, कमी पाण्यामध्ये मटण कसं शिजवायचं, चुलीवर स्वयंपाक करत असताना पातेलीला माती का लावायची, ओला मसाला आधी परतून का घ्यायचा, ह्या सर्वाचा डिटेल व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी स्वाद रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। सो आज आपण चुलीवरती 40 ते 45 लोकांसाठी मटण करी बनवते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटण फ्राय किंवा मटण सुक्कं बनवत असताना मसाला जास्त प्रमाणात वापरायची गरज नसते, पण मटण करी करत असताना आपल्याला मसाल्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त ठेवायला लागतं, कारण आपण त्याचा पातळ रस्सा करत असतो। तर तुम्ही बघू शकता यामध्ये आम्ही सर्व मसाले घातले, छान असे फ्राय करून घेतले, पण आधी ओले मसाले घातले, त्यानंतर सुके मसाले घातले आणि जी वजडी असते ती शिजवून घेतलेली आहे, ती सुद्धा आम्ही या मटण करीमध्ये वापरलेली आहे। त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते, पण वजडी अगदी व्यवस्थित स्वच्छ कशी करून घ्यायची हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की आम्ही थोडं थोडं करून त्यामध्ये मटणाचा जो स्टॉक राहिलेला आहे तो घालतोय। तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।